जळगाव MIDC पोलिसांची धडक कारवाई। 28.69 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व मालवाहू वाहन जप्त। जळगाव जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहीम अंतर्गत MIDC पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि मालवाहू वाहन असा एकूण 28,69,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील, लाडवंजारी हे विशेष पथक तयार करून अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान सापळा रचण्यात आला। दरम्यान संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH19 CX 3260 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल सुगंधित गुटखा व पान मसाला आढळून आला। पोलिसांनी 21,69,600 रुपयांचा गुटखा व पान मसाला तसेच 7 लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त केले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दनके हे करीत आहेत। या कारवाईत MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसाय विरोधातील कारवाईला आणखी वेग मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। MIDC पोलीस स्टेशनला अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत आहे। तर त्याप्रमाणे अजिंठा चौक ते इच्छादेवी या परिसरामध्ये आपण ट्रेकिंग केली असता एक बोलेरो पिकअप आपल्याला तिथे मिळाला। त्याच्यामध्ये एकूण 58 गोण्या भरलेला विमल गुटखा इल्लीगल जो ट्रान्सपोर्ट होत होता तो आपण पकडलेला आहे। त्याची किंमत साधारणतः 21 लाखाच्या वर आहे आणि 7 लाखाचा पिकअप व्हॅन असा एक 28 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर याच्यामध्ये जोगेंद्र भिका पाटील राहणारा धरणगाव याला आपण अटक केलेली आहे। आता हा वाहन माल जो आहे हा कुठून येत होता आणि कुठे जात होता हे आज तपासामध्ये निष्पन्न होईल। या अगोदर याच्यावरती काही कुठले गुन्हे वगैरे दाखल आहेत? आता आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कळेल की याच्याबरोबर पण किती आहेत वाहन, याच्यापूर्वी कुठं याच गुन्ह्यामध्ये अडकलं होतं का हे आपल्याला तपासामध्ये आज कळेल।